चुकीच्या थानपानामुळे पोराचं वजन कमी होणं या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहेत थानपानाशी संबंधित कारणं, पोराला पुरेसं आईचं दूध का मिळत नाही, त्या कारणासाठी शिफारस केलेला उपाय. जन्मापासून ते 6 महिन्यापर्यंत बारीक पोराचं वजन कमी होणं हे एक मुख्य कारण आहे, ज्यामुळे पोराला भरपूर असा आईचा दूध मिळत नाही. पोराला आईचा भरपूर दूध न मिळण्याची अनेक कारणं आहेत. ते 4 श्रेणीमध्ये विभागले आहेत. पहिली श्रेणी म्हणजे खानपानाचे घटक. दुसरी श्रेणी म्हणजे आईचे मानसशास्त्रीय घटक. तिसरी श्रेणी म्हणजे आईची शारीरिक स्थिती. चौथी श्रेणी आहे पोराची शारीरिक स्थिती. या ट्युटोरियलमध्ये आपण काही थानपानाच्या घटकांची चर्चा करू. इतर 3 श्रेणी दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केल्या आहेत. थानपान सुरू करायला उशीर होणं पहिला थानपान घटक आहे. जन्माच्या 1 तासाच्या आत थानपान सुरू झालं पाहिजे. असं केल्याने पोर थानाशी खोलवर जोडलं जाईल. गर्भवती बायकांना त्याच्या शेवटच्या 3 महिन्याच्या दरम्यान थानपान करण्याचा कौशल्याचा प्रशिक्षण दिलं पाहिजे. स्तनपान देणं सुरू करण्यासाठी पोराच्या जन्मानंतर त्वचेपासून त्वचेचा संपर्क आवश्यक आहे. त्याच मालिकेतील इतर ट्युटोरियलमध्ये हे स्पष्ट केलं आहे. दुसरा थानपान घटक म्हणजे पोराची स्थिती योग्य नाही. आईने पोराची मान पुढं वाकवायला नको. जेव्हा पोराचा नाक थानाग्राच्या वर असताय तेव्हा असं होताय. पोराच्या नाकाच्या नाकपुड्या सरळ रेषेत ठेवाव्या. आपण मोठाली माणसे पाणी पिण्यासाठी आपला डोका मागं टेकून आपली मान मोर करतो. त्याचप्रमाणे दूध पिण्यासाठी पोराची मान लांब करणं गरजेचं आहे. आई पोराला त्याची मान लांब करण्यासाठी थानाक आणखीन ओढू शकते. आईने पोराचा मान बाजूला नाही करावा. यामुळं पोराला दूध गिळणं कठीण होईल. पोराचा उर आणि पोट आईच्या उराला हलका दाबलेला पाहिजे. दूध पाजताना पोराचा तोंड आईच्या तोंडाकडे नसून थानाकडे असला पाहिजे. या चित्रात पोराचा तोंड एका बाजूला झोपून थानपान करण्याची योग्य पद्धत आहे. पोराचा वरचा होठ उजव्या थानावर 9 वाजण्याच्या स्थितीत आहे. पोराचा खालचा ओठ 3 वाजण्याच्या स्थितीत आहे. पोराचा पाय आईच्या हाताखाली नीट दुमडलेला असावा. नाहीतर पोर खाली घसरल आणि थान सुखल. पोराचे कुले आईच्या कोपऱ्यात पटीत बसू शकते. ह्यामुळे पोर खाली घसरणार नाही. तिसरा थानपान घटक म्हणजे पोराची स्तनाशी असलेली चुकीची पकड. पोराने तोंड पूर्णपणे उघडे परत कमीत कमी 2 ते 3 मिनिट थांबावे. त्या 120 आणि 160 अंश दरम्यान रुंद उघडलेला असावा. त्यानंतर आईने आपलं थान पोराच्या तोंडात द्यावा. पोराचा होठ आणि हानवटी कधी पण एरिओलापासून लांब नसावा. पोराचा तोंड आईच्या थानात खोलवर दबलेला पाहिजे. नाहीतर पोर दूध पिताना त्याच्या गालावर खळी पडू लागल. जेव्हा थान सुकलं जातंय
तेव्हा पण गालावर खळी पडते. खळी पडण्याचा आणखीन एक कारण म्हणजे जेव्हा पोराच्या तोंडात एरिओला जास्त असतो. थन दाबत असताना आईची बोटे पोराच्या होटांना समांतर असावा. यामुळं खालील एरिओलाचा मोठा भाग पोराच्या तोंडात जाईल याची खात्री होईल. जर पोराने फक्त थान चुकलं तर त्याला कधी पण भरपूर दूध मिळणार नाही. थानाशी खोलवर जोडला जाणं खूप महत्वाचा आहे. पोर थानाशी खोलवर जोडला गेला आहे का नाही त्या तपासणं महत्वाचं आहे. असा करण्यासाठी आई पोराच्या खालच्या ओठाजवळ थान दाबू शकते. दूध पाजताना एरिओलाचा खालचा पूर्ण भाग पोराच्या तोंडात असणं गरजेचं आहे. पोराचा वरचा होठ आईच्या थानाशी अगदी वर असावा. पोराचा खालचा होठ एरिओलाच्या काठावर असावा. जर एरिओला बारीक असेल तर पोराचा खालचा होठ थानावर असावा. यामुळं पोराला लय दूध मिळण्यासाठी मदत होईल. थनाशी ख्वाल सतत दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केली आहे. चौथा थानपान घटक म्हणजे आईने पोराला न पाजणं. पुढचा 4 मिल पाजल्यानंतर येणारा मागील घट्ट हिन मिल पोराला पाजलाच पाहिजे. हा चांगल्या चरबीनं समृद्ध आहे जे पोराच्या मेंदूसाठी आणि वाढीसाठी आवश्यक आहे. हिन मिल्क दिला नाही तर वजन कमी होईल. पोराला हिन मिल्क दिलंय का नाही त्या आई तपासू शकते. असा करण्यासाठी ती हाताने तिचा दूध काढून पाहू शकते. जर पातळ दूध बाहेर आला तर पोराला अजून हिन मिल्क मिळाला नाही. आईने त्याच्या थानातून दूध पाजणं सुरू ठेवावा. तसाच दूध पाजताना ती घट्ट दुधाचा चांगला प्रवाह हेरू शकते. त्या स्थानातून दूध पाजणे सुरू ठेवण्यासाठी हा आणखीन एक इशारा आहे. पाचवा थनपान घटक आहे ठराविक वेळी आहार देणे. मोठ्यांच्या जेवणाप्रमाणे थनपान देण्याचा वेळापत्रक आखता येत नाही. पोराला त्याच्या भुकेच्या लक्षणानुसार लवकर पाजावा. भुकेचा सुरुवातीचा लक्षण म्हणजे बोट चुकणं, डोका एका बाजूने वळवणं इत्यादी. आईने हे लक्षण ओळखून लगेचच पोराला पाजावा. पोर रडायला लागेपर्यंत तिने वाट पाहू नये कारण रडणे हा भूक लागण्याचा शेवटचा लक्षण आहे. सहावा तनपान घटक आहे भरपूर वेळा न पाजणं. 24 तासात पोराला किमान 10 ते 12 वेळा थानपान करणं आवश्यक आहे. जास्तीत नेहमी पोराच्या भुकेच्या लक्षणावर अवलंबून असतो. कधी कधी पोराला 1 तासात अनेक वेळा दूध पिण्याची इच्छा असू शकते. पोराला हवा तितक्या वेळ पाजावा. सातवा थानपान घटक आहे रात्री थानपान न करणं. रात्री थानपान देणाऱ्या मातांमध्ये प्रोलॅक्टिनचे प्रमाण जास्त असते. प्रोलॅक्टिन हा एक रसायन आहे जो आईच्या दुधाच्या निर्मितीसाठी मदत करतो. रात्री दूध न पाजल्यामुळे आईच्या दुधाचा पुरवठा कमी होतोय. त्यामुळे पोराला रात्री किमान 3 ते 4 वेळा थानपान देणं आवश्यक आहे. कधी कधी पोर रात्री 3 तासांनी जागा होत नाही. आईने पोराला थनपानासाठी जागा केला पाहिजे. पोराच्या पायाला किंवा पोराच्या पाठीवर कातकुल्या करून ती त्याला जागे करू शकते.
ती पोराला बसवून देखील सुद्धा उठवू शकते. 8वा थानपान घटक आहे थानपान देण्याचा कमी वेळ. पोराला जो परत दूध प्यायचा आहे तो परत त्याला पाजला पाहिजे. जर पोर दूध पेत असल तर आईने पोराला थानापासून वेगळा नाही करावा. पोराचा पोट भरला आहे असा दिसू लागला तर आईने पाजणे थांबवावा. पोट भरण्याची चिन्ह आहेत पोरांनी तोंड मिटणं, त्यांनी डोका थानापासून बाजूला करणं इत्यादी. 9वा थानपान घटक म्हणजे आई दूध पाजताना पोराचा झोपणा. थानपानाच्या पहिल्या काही आठवड्यात दूध पाजताना पोराला झोप येऊ शकते. त्यामुळे दूध योग्य प्रमाणात पेला जात नाही. आधी सांगितल्याप्रमाणे आईने लगेच पोराला जागा केला पाहिजे. जोपर्यंत पोर दूध पिण्यास नकार देत नाही तोपर्यंत तिने पोराला उठवत राहावा आणि त्याला पाजावा. 10वा स्तनपान घटक आहे पोराला दोन्ही थानामधून दूध न पाजणं. काही माता एका स्थानातून बाळाला पाजतात आणि दुसरा थन कधीच देत नाही. एक थन पूर्ण रिकामा झाल्यानंतर आईने बाळाला दुसरे थन दिलं पाहिजे. त्याला दुसऱ्या थानातून दूध प्यायचा का नाही हे पोर ठरवी. 11वा थानपान घटक आहे दुधाच्या बाटल्या, निप्पल शील्ड इत्यादी. ह्या पोराला नैसर्गिकरित्या आईच्या थानाशी खोलवर जडून देत नाही. ते टाळण्यासाठी आईला थानपानाची योग्य तंत्र शिकवला पाहिजे. शेवटचा थानपान घटक म्हणजे पोराला इतर अन्न किंवा द्रव देणं. पहिल्या 6 महिन्यात पोराला थानपान दिला पाहिजे. इतर द्रव पदार्थ किंवा अन्न आईच्या दुधासारखा तितका सुरक्षित आणि पौष्टिक आहे. त्यामुळे संसर्ग होऊ शकतात. त्यांनी देखील पोराचा पोट भरत. त्यामुळे आईचा दूध पिण्यासाठी पोराला भूक लागणार नाही. यासह आपण या ट्युटोरियलच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. सहभागासाठी धन्यवाद.